नौदलातून निवृत्त झालेली INS गुलदार ही युद्ध नौका आता विजयदुर्ग बंदरामध्ये आलेली आहे। आणि सर बोटीबद्दल काही तुम्हाला माहिती आहे का की काय इथे आली बोट? ही बोट आता कशी म्हणजे निवृत्त झालेली आहे, सेवानिवृत्त 40 वर्ष काहीतरी आपल्या भारतीय नौदलात। ही जी बोट आहे ही हे कामकाज झाल्यानंतर निवृत्तीच्या त्या समुद्रात ठराविक ठिकाणी आम्ही ते जे नेमून दिलेली जागा आहे MMBने म्हणजे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने बंदर विभागाने त्या तिथे ती बोट बुडवली जाईल। पाण्याच्या खाली पूर्ण तळाशी ती जाईल। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, कीम चुकसा का हेलो वन वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। सध्या मी आहे पडेल कॅन्टीनला, देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन या गावामध्ये मी आता आहे आणि आज मी जाणार आहे विजयदुर्गला। विजयदुर्गला का जाणार आहे? नौदलातून निवृत्त झालेली INS गुलदार ही युद्ध नौका आता विजयदुर्ग बंदरामध्ये आलेली आहे आणि आज तुम्हाला मी ही युद्ध नौका दाखवणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। ही युद्ध नौका इथे का आली, कशासाठी आली आहे, ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर चला जाऊया। मी आहे पडेल कॅन्टीनला, प्रवासाला सुरुवात करूया। INS गुलदार 1985 मध्ये नौदलात दाखल झाली आणि 2024 मध्ये त्याची सेवानिवृत्त झाली। ही शिप 40 वर्षापेक्षा जास्त काळ नौदलात होती आणि आता विजयदुर्ग बंदरावरती आलेली आहे। भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी INS गुलदार ही युद्ध नौका विजयदुर्ग बंदरात आली आहे। राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या प्रयत्नातून ही युद्ध नौका विजयदुर्ग बंदरात आली आहे। चला आता विजयदुर्गला जाऊया। इथून काय जास्त लांब नाहीये, जवळच आहे, 10-12 किलोमीटरच्या अंतरावरती असेल। ही शिप सिंधुदुर्गमध्ये दाखल झालेली आहे आणि ही नौका जी आहे विजयदुर्ग बंदरामध्ये आहे। निवृत्त झालेली ही नौका सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी ही नौका वापरली जाणार आहे आणि ह्या शिपची पूर्ण जबाबदारी MTDC कडे देण्यात आलेली आहे। विजयदुर्ग ऐतिहासिक असा किल्ला पण बघू शकता समोर। कित्येक असे टुरिस्ट इथे येत असतात। बघा, विजयदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती रुडविल राणे या यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे आणि इथे प्ले होत आहे व्हिडिओ। तर खूप असे पर्यटक इथे येत असतात। मला आयडिया नाही आहे की माहिती देतील की नाही। भारतीय नौदलातून निवृत्त झालेली INS गुलदार ही शिप आता आपण बघू शकता की विजयदुर्ग बंदरामध्ये आहे आणि INS गुलदार हे नाव बिबट्यावरून ठेवण्यात आलेलं आहे आणि आजच ही शिप विजयदुर्ग बंदरामध्ये आलेली आहे। INS गुलदार कुंभीर क्लास लँडिंग शिप। लेंथ आहे या बोटीची 83.9 मीटर्स म्हणजे 275 फीट आणि रुंदी आहे 9.7 मीटर्स म्हणजे 32 फीट अशी रुंद आहे आणि ह्या शिपचा वेट 1120 टन आहे। नमस्कार काका। काका, मी असं ऐकलंय की या बंदरावरून पूर्वी असे 2 बोट जायचे मुंबईला। 2 जायच्या बोटी, कोकण सेवक आणि कोकण शक्ती ह्या 2 बोटी जाणं आणि येणारी। तिथून मुंबईवरून सुटणारी सकाळी 10ला सुटायची, रात्री 12:30ला इथे यायची आणि इथून जाणारी बोट होती ती गोव्यावर 10 वाजता सुटली तर ह्या बंदरामध्ये 5:30 वाजता विजयदुर्ग बंदरातून सुटायची। अच्छा। ती भाऊच्या धक्क्याला सकाळी
8 ते 10 ह्या दरम्यान ती पोहोचायची जाऊन. अच्छा. हां, तर विजयदुर्ग बंदराला कुठे लागायची बोट? विजयदुर्ग बंदराला म्हणजे धक्क्याला लागायची नाही बोट ती. हां. ती पाण्यामध्ये त्या ज्या पाण्याची खोली हां. आहे त्या पाण्यामध्ये तिथे ती उभी राहायची. हां. आणि तिथे 2 विजू जांभेकर यांचे पडाव होते, पडाव मोठे. हां. त्यांचं नाव 2 पडावांचे नाव रत्नकान आणि रत्नमणी 2 पडाव होते. त्याच्यामध्ये 10 खलाशी होते. अच्छा. हां, ओलवून न्यायचं ते तांडेले एक. तर ह्या बंदरातून खारे पाठवून फणसगाव ते विजयदुर्ग परिसरातले प्रवासी इथून 200-250 प्रवासी इथून मुंबईला जायचे. अच्छा. तेवढेच प्रवासी इथून येताना मुंबईवरून ह्या बंदरामध्ये उतरायचे. सुरक्षित बंदर हे विजयदुर्ग बंदर म्हणून जायचं, गणलं जायचं. अच्छा, तुम्ही कोणी प्रवास केला आहे का त्या बोटीने? मी इथून मुंबईला गेलेलो आहे. आणि मुंबईवरून येताना एक दैव असं आलं की माझा प्रवास अर्धवटच झाला, जयगडपर्यंतच झाला माझा प्रवास. म्हणजे काय आला की बोटीचं काय हे नव्हतं. 8 नंबर तुफान डिक्लेअर झालं. त्या बोटीला वायरलेस गेला तिथे की तुम्ही पुढचा प्रवास करू नका, तिथे बोट थांबवा जयगडला. आणि तिथून आमची एस.टी. महामंडळाने सोय केली रत्नागिरीला आणि रत्नागिरीवरून आम्ही. ओके. तर कुठले कुठले हॉल्ट होते तुम्हाला आयडिया आहे का? जसं आता विजयदुर्ग, जयगड असे कुठे कुठे थांबायची तुम्हाला आयडिया आहे? मुसाकाजीला पण थांबायची? मुसाकाजीला थांबायची. ओके. मुसाकाजीला थांबायची गाडी. आणि जैतापूर मुसाकाजीला थांबायची, पण अशी धक्क्याला नाही नाही, धक्क्याला नाही, फक्त जयगडला धक्क्याला लागायची. धक्क्याला. त्यानंतर मग विजयदुर्गवरून नंतर देवगड डायरेक्ट गोवा. तुम्हाला असं आठवतं का किती तिकीट असेल त्यावेळी? त्यावेळी 25 रुपये तिकीट होती. 25 रुपये तिकीट? 25 रुपये तिकीट होती. आणि लास्टला तिथं 37 रुपये झाली. अच्छा. म्हणजे किती वर्ष चालली असेल तुम्हाला आयडिया? साधारणतः माझ्या याच्यातून किती वर्ष आपली चालली? हां, हो हो, 89 लास्ट. अच्छा. त्याचा फोटो कोण ठेवला? अच्छा, म्हणजे अशी बोट होती. हां. ही बघा, ही अशी कोकण सेवक बोट होती. तर कोणी कोणी कोकण शक्ती आणि कोकण सेवक या बोटीने प्रवास केलेला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. कमेंट करून आम्हाला सांगा की कोणी प्रवास केलेला आहे, त्यांना तुमचा काय अनुभव आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. कारवारवरून आली? कारवारवरून 7 वाजता. नमस्कार सर. नमस्कार. आज सकाळी सकाळी असं माहिती पडलं की INS गुलदार बोट विजयदुर्ग बंदराला आली आहे. होय सर, बोटीबद्दल काही तुम्हाला माहिती आहे का की काय इथे आली बोट? ही बोट आता कशी म्हणजे निवृत्त झालेली आहे, सेवानिवृत्त. 40 वर्ष काहीतरी ही ह्याच्यामध्ये होते, युद्ध ह्याच्यामध्ये ताफ्यामध्ये आपल्या भारतीय नौदलात. आता ती माननीय नितेशजी राणे सर यांच्या संकल्पनेतून ती इथे आली. म्हणजे ॲक्च्युली ती ह्याच्या समुद्र तळाशी न्यायची आहे आणि तिथे म्युझियम होणार आहे. निवतीच्या समुद्र तळाशी त्याची लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड त्यांना दिलेले आहेत. आणि ती बोट MTDCने आपल्या ताब्यात घेऊन ते MTDC मार्फत हा प्रकल्प ते राबवणार आहेत. अच्छा. त्याच्यामुळे ही जी बोट आता इथे आलेली आहे ही शेल्टरसाठी आलेली आहे. आणि त्याच्यावरची जी वायरिंग जी आहे, वायरिंग ते सगळं काढून टाकणे किंवा आतून क्लीन करणे, रंगरंगोटी करणे ठराविक ठिकाणी वगैरे, अशासाठी ती बोट आता इथे जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याभर इथे राहणार आहे. अच्छा. आणि आमच्या अंडर निगराणीखाली ती राहील. ओके. तोपर्यंत कोण पर्यटक वगैरे जर बघणारे असले तर त्यांना ते लाभ घेऊ याचा शकतात, म्हणजे परमिशन आमची घेऊन. अच्छा. त्याला आम्ही हे देऊ पास वगैरे. पण ही जी बोट आहे ही हे कामकाज झाल्यानंतर निवतीच्या त्या समुद्रात ठराविक ठिकाणी आम्ही ते जे नेमून दिलेली जागा आहे MMBने, म्हणजे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने, बंदर विभागाने, तिथे ती बोट बुडवली जाईल. पाण्याच्या खाली पूर्ण तळाशी ती जाईल. आणि त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंग पद्धतीने किंवा पाणबुडीची एक हेच होणार आहे. पाणबुडी मागवण्यात आलेल्या आहेत सरकारी गव्हर्नमेंटकडून, नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतनं. तर ते पाणबुडीत बसून सुद्धा लोक किंवा पर्यटक त्याचा लाभ घेऊ शकतात. तर आता ह्याच्यामध्ये फक्त कामकाज सुरू राहील 2 महिने, 1-1.5-2 महिने ते. त्याच्यात आता इंजिन वगैरे काय नाही. ही विदाउट म्हणजे इंजिन वगैरे सगळं बंद आहे याचं. कारवारवरून घेऊन आले? कारवारवरून आलेली आहे ती बोट. आजच सकाळी 10:30 वाजता ती आली, इथे एंटर झाली. तेच एका टगने, एक टग असतो त्या टगने ती ओढून आणलेली आहे. तरी किती वेळ गेला असेल सर कारवारवरून इथे यायला? तरी 2-3 दिवस ते लागतातच. 2-3 दिवस लागले असतील ना.
पण कारवारवरून ते टगने ओढत आणायचं म्हणजे तशी काय ती ही नाही, म्हणजे सामान्य गोष्ट नाही ती. हो, आता या बोटीमध्ये इंजिन नाही आहे. ह्याच्यामध्ये इंजिन नाही आहे. ओके. हे टोटल हे आहे, इंजिन वगैरे काढून घेतलेलं आहे आणि फक्त INS गुलदार असं फक्त नाव त्याला आहे, नंबर वगैरे काय नाही. INS गुलदार. हां, INS गुलदार. ओके, म्हणजे 40 वर्ष सेवामध्ये होती. 40 वर्ष सेवेत होती आणि आता ती निवृत्त झाली. पूर्ण टोटली ॲल्युमिनियम धातूची ती बोट बनवलेली आहे, लोखंडाची नाही आहे ना. धन्यवाद सर. सर आपलं नाव काय? मी उमेश रमेश महाडिक, विजयदुर्ग बंदर निरीक्षक. सर चांगली माहिती दिलात तुम्ही, धन्यवाद. धन्यवाद. 1 ते 2 महिने विजयदुर्ग बंदराला ही बोट असणार आहे. त्याच्यानंतर निवतीला जाऊन समुद्राच्या आतमध्ये ठेवणार ना, म्युझियम होणार, मग स्कुबा डायव्हिंग हो, खाली तळाशी ना. तर या आणि बोट बघा कशी बोट आहे, काय आहे. हे बघा इथे खूप जण येत आहेत बोट बघण्यासाठी. ही पूर्ण क्लीन होऊन याच्या आतला ऑइल हे सर्व काढून, वायरिंग सर्व काढून मग पाण्याच्या आतमध्ये म्युझियम होणार. म्हणजे स्कुबा डायव्हिंग आणि सबमरीननी तुम्ही बघू शकता पाण्याच्या आतमध्ये. तर असा काही कन्सेप्ट आहे INS गुलदार. आणि मी परत एकदा बोलतोय की गुलदार हा नाव लिवपाटपासनं ठेवलेला आहे, बिबट्यापासनं ठेवलेला आहे. आता मी इथून निघत आहे, घरी जात आहे. 5:45 झालेले आहेत. विजयदुर्ग किल्ला. आजची व्हिडिओ इथेच समाप्त झाली. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. खुदा हाफिज. मिळते वापस अगली व्हिडिओ.